हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा 3 एप्रिल आपली एक्झाम होणार आहे. हॉल तिकीट सुद्धा आले आहे. त्यासंबंधी आता आपण स्पीड सुद्धा थोडा वाढवलाय. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चालू घडामोडीचे मोस्ट इम्पॉर्टंट 100 प्रश्न सांगितले होते. आता हा त्याचा पार्ट 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याच्या पुढचे 50 मोस्ट इम्पॉर्टंट चालू घडामोडीचे प्रश्न 3 एप्रिलच्या दृष्टिकोनातून आपण याच्यात पाहणार आहोत. जर तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे जी संयुक्त पूर्वच्या गट क 3 एप्रिल साठी जी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे ती जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. फीची फीस नामा तर 200 रुपये आणि त्यात 10 टेस्ट पेपर पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होतील. सोबत 10 ऑनलाईन टेस्ट सुद्धा भेटतील व्हॉट्सअपवर, जेणेकरून तुम्हाला ते 10 पेपर सोडवल्याबरोबर तुमचा स्कोर कळणार आहे आणि कोणता राईट आणि रॉंग आहे ते सुद्धा इथं कळणार आहे. तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटते. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे आणि शेअर करणे विसरू जाऊ नका. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससीच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. मित्रांनो, अनअकॅडमीवर एमपीएससी सबस्क्रिप्शन तसेच महाराष्ट्र भरती सबस्क्रिप्शनची प्राइस हाईक होणार आहे, ज्याच्यामध्ये एमपीएससीची 10% पर्यंत प्राइस वाढणार आहे आणि महाराष्ट्र भरती एक्झामची 5% इथं प्राइस हाईक होणार आहे. तर लवकरात लवकर ही प्राइस वाढण्यापूर्वीच तुम्ही इथं सबस्क्रिप्शन घेऊन घ्या आणि सबस्क्रिप्शन घेताना कोड यूज करा SOHEL1010. प्रश्न क्रमांक पहिला, इस्रोद्वारे 14 फेब्रुवारी रोजी कोणते सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यात आले आहे? तर 2022 मध्ये पहिली मोहीम होती इस्रोची, जी त्यांनी 14 फेब्रुवारीला सॅटेलाइट प्रक्षेपित केले. मोस्ट इम्पॉर्टंट होते. आपण थोडंफार त्याच्या डिटेलमध्ये माहिती पाहू. तर 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 5:59 मिशन पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, ज्याला आपण PSLV म्हणून ओळखतो, PSLV C52 द्वारे सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून यांचं प्रक्षेपण करण्यात आलं. आणि याद्वारे कोणते उपग्रह सोडण्यात आले? तर EOS-04 याच्याद्वारे अंतरिक्षमध्ये पाठवण्यात आलं. EOS-04 हे याचं उत्तर आहे. कोणतं सॅटेलाइट प्रक्षेपित करण्यात आलं? EOS-04. EOS-04 रडार इमेजिंग उपग्रह आहे. याचा उपयोग पृथ्वीची उच्च गुणवत्ता असणारी फोटो घेण्यासाठी होणार आहे. तसेच कृषी, वन, वृक्षारोपण, मातीतील ओलसरपणा, पाण्याची उपलब्धता आणि पूरग्रस्त भागाचे नकाशे तयार करण्यासाठी याची मदत होणार आहे. आणि यासोबतच EOS-0 सोबतच आणखी 2 सॅटेलाइट सुद्धा सोडण्यात आले होते. त्याच्यामध्ये कोणता आहे? त्याच्यासोबत इन्स्पायर सेट 1 हा सुद्धा सोडण्यात आला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत IENS-2TD हा सुद्धा सोडण्यात आला. म्हणजे उत्तर काय असणार याचा? ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 म्हणजे हे पहिलं, दुसरं आणि तिसरं तिन्ही सॅटेलाइट याच्यात सोडण्यात आले. EOS-04 चा उपयोग आपण पाहिला. आता इन्स्पायर सेट 1 चा उपयोग काय आहे? तर हा उपग्रह भारतीय अंतरिक्ष विज्ञान तकनीक संस्थान, कोलोरॅडो विश्वविद्यालयाचे अंतरिक्ष भौतिकशास्त्र व वायुमंडलीय प्रयोगशाळा सोबत मिळून तयार केलाय. आणि जो दुसरा आहे INS-2TD हा भारत व भूतान यांच्या संयुक्त उपग्रह INS-2V च्या आधी विकसित करून पाठविला जात आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. म्हणजे हे 3 उपग्रह त्याचे सोडण्यात आले. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक दुसरा. ॲज द सेफ्रॉन फील्ड्स, पुलवामा हल्ल्यावरील हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर जम्मू काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक IPS दानेश राणा ऑप्शन नंबर 1 यांनी हा पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव काय? ॲज फॉर द सॅफ्रॉन फील्ड्स हे पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात त्यांनी पुलवामा हल्ल्याची सर्व घडामोडीचा घटनाक्रम स्पष्ट केला आणि मुलाखती, पुलवामा हल्ल्यासंदर्भात दाखल झालेले पोलीस चार्जशीट आणि इतर पुराव्यांच्या आधारे हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक तिसरा. पुढच्या 25 वर्षात भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या 100 वर्ष पूर्तीकडे वाटचाल करताना यंदाचा अर्थसंकल्प कोणाचा? केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे यंदाचा म्हणजे कोणता? 2022 अर्थसंकल्प पुढील कोणत्या प्राधान्यक्रमांसह विकासाला चालना देणार आहे? या सगळ्यांचा उल्लेख या बजेटमध्ये करण्यात आला होता. PM गतिशक्ती, समावेशक विकास, उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण आणि हवामान संबंधी कृती, नंतर आहे गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. हे सगळ्याच्या सगळ्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत. चंद्र ब, क आणि ड सुद्धा. तर हे सगळे याच्यामध्ये समाविष्ट होते. पुढच्या 25 वर्षात भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या 100 वर्ष पूर्तीकडे वाटचाल करताना 2022चा अर्थसंकल्प हा पुढील बाबीवर लक्ष देतो. त्याच्यात कोणती? PM गतिशक्ती, समावेशक विकास, उत्पादकता वाढ, गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण, हवामान संबंधी कृती आणि गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 4.
प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या 5व्या पाणबुडीचं काय नाव देण्यात आलंय? तर याचं नाव देण्यात आलंय वागीर. काय नाव देण्यात आलंय? वागीर. प्रोजेक्ट 75 यार्ड 11879 मधील भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील 5व्या पाणबुडीची पहिली सागरी चाचणी 1 फेब्रुवारी 2022 रोजी यशस्वीपणे पार पडली. नोव्हेंबर 2020 मध्ये MDL अर्थात माझगाव गोदी जहाज बांधणी मर्यादित या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पाणबुडीचं जलावतरण करण्यात आलं होतं. सेवेत समाविष्ट झाल्यानंतर याचं नाव वागीर असं राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 5 2022-23 या आर्थिक वर्षाच्या ITR फॉर्म मध्ये कोणता नवीन कॉलम जोडण्यात आला आहे? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बजेटमध्ये याची तरतूद करण्यात आली होती, जोडण्यात आलाय. म्हणजे आता नवीन वर्षी पुढच्या वर्षीपासून जे फॉर्म भरले जातील त्याच्यासाठी ही तरतूद असणार आहे. तर कोणता कॉलम आहे? तर तो कॉलम आहे ऑप्शन नंबर 1 क्रिप्टोकरन्सी कॉलम. क्रिप्टोकरन्सी कॉलम. आपण थोडं डिटेलमध्ये माहिती पाहूया याबद्दल. तर नवीन आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न या फॉर्म मध्ये क्रिप्टोकरन्सी मधून मिळणारा नफा आणि कर भरण्यासाठी एक स्वतंत्र कॉलम असणार आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी या माहिती दिली. ITR फॉर्म मध्ये करदात्यांना क्रिप्टोसाठी स्वतंत्र कॉलम दिसेल. या कॉलम मध्ये क्रिप्टोकरन्सी मधून झालेल्या कमाईची माहिती द्यावी लागणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात क्रिप्टोकरन्सी आणि इतर डिजिटल मालमत्तांच्या व्यवहारांवरील उत्पन्नावर आता 30% कर लावण्यात आलाय. किती कर लावण्यात आलाय? 30%. आणि यासोबतच मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर 1% TDS म्हणजे स्त्रोतावर कर वजा लावण्याचा एक प्रस्ताव आहे. आणि TDS शी संबंधित तरतुदी 1 जुलै 2022 पासून लागू होतील, तर क्रिप्टोवरील 1 एप्रिल पासून लागू होणार आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT अध्यक्ष JB महापात्रा यांनी क्रिप्टोकरन्सीच्या कायदेशीर वैधतेवर मोठं विधान केलं होतं की क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल मालमत्तामध्ये व्यापार करणे केवळ तुम्ही कर भरला म्हणून कायदेशीर ठरत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. आणि क्रिप्टोकरन्सीसाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण सुद्धा तयार करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्र राज्य शासनातर्फे 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? तर हा जो विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा भारत सासने यांना जाहीर झालाय. भारत सासने. उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कथाकार भारत सासने यांना आता राज्य शासनाच्या वतीनं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कैलासवासी विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप असते. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. आणि 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यांना हा पुरस्कार देण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7 गिफ्ट सिटी कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे? आता हे गिफ्ट सिटी आली कुठून? तर या 2022चा जो भारताचा अर्थसंकल्प होता ना, त्याच्यामध्ये भरभरून तरतुदी या गिफ्ट सिटीसाठी करण्यात आल्या. त्याच्यावरून वाद उद्भवला होता की मुंबईसाठीच्या ज्या सगळ्या योजना आहे त्या सगळ्या काढून आता गिफ्ट सिटीकडे पाठवण्यात येत आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये याबद्दल थोडंसं रोष व्यक्त करण्यात आलं होतं. तर ही गिफ्ट सिटी आहे कुठं मग? तर ही आहे गुजरात राज्यात. आता हे अर्थसंकल्पनात भरभरून तरतुदी झाल्या, याच्यावरून तुम्हाला कळालंच असेल की त्या राज्य कोणतं असणार, तर तो आहे गुजरात. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईऐवजी गुजरातमधील गांधीनगरमध्ये, त्याला गिफ्ट सिटी गांधीनगरमध्ये नवीन उभारण्यात आलेली सुरू करण्यात आल्यानंतर हे केंद्र अधिक सक्षम करण्यावर केंद्र सरकारनं भर दिलाय. गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, लवाद केंद्र, हवामान बदलावरील उपायांवरील आर्थिक केंद्र उभारण्याच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. यामुळे गेली 5 वर्षे मुंबईत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राला गिफ्ट सिटीशी आता स्पर्धा करावी लागणार आहे. अनेक आर्थिक संस्था, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बँकांची कार्यालय आणि अन्य संस्थांनी गिफ्ट सिटीमध्ये कार्यालय स्थापन करून कामकाज देखील सुरू केलं आहे. वास्तविक आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रे देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उभारण्याची घोषणा तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थसंकल्पात केली होती. पण केंद्रात सत्ता बदल झाल्यावर मुंबईचे महत्व कमी झालं आणि गिफ्ट सिटी मधील वित्तीय केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर मुंबईत केंद्र उभारण्याचा विचार केला जाईल, असं केंद्र सरकारने इथं स्पष्टीकरण दिलं आहे. क्रमांक 8 कोणत्या स्पर्धांच्या उद्घाटन व समारोपाच्या समारोहावर भारत सरकारने बहिष्कार टाकला? तर नुकताच हा जो खेळांचा महाकुंभ ज्याला म्हणतो तो संपन्न झाला. तो चीनमध्ये झाला. कोणते होते? तर ते खेळ होते ऑप्शन नंबर 1 हिवाळी ऑलिम्पिक. याच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमावर भारत सरकारनं आपले जे प्रतिनिधी ते पाठवले नव्हते. पण खेळामध्ये एकच खेळाडू होता, तो सहभागी होता. खेळामध्ये भारत सहभागी होता, फक्त उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमावर भारतातर्फे याच्यावर बहिष्कार घालण्यात आला होता. कोणतं होतं? हिवाळी ऑलिम्पिक. तर कुठं आयोजित करण्यात आलं होतं? तर बीजिंग येथे झालं होतं.
आणि का बरं हा याच्यावर बॉयकॉट केलं भारतानं, तर याचं काय झालं होतं की हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या रिले दरम्यान गलवान घटनेत जखमी चीनी कमांडरला चीननं मशालवाहक म्हणून जबाबदारी सोपवल्यामुळे भारताकडून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आणि या संदर्भात भारतानं मोठा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन आणि समारोप कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यासोबत झालेल्या हिंसक चकमकीत चीनचे रेजिमेंट कमांडर क्यूई फैबाओ हे जखमी झाले होते आणि चीननं फैबाओ यांनाच यंदाच्या ऑलिम्पिक रिलेमध्ये मशाल वाहक म्हणून त्यांच्या हाती मशाल सोपवली. चीनच्या या निर्णयाचं भारतानं तीव्र शब्दात निषेध नोंदवला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 9, जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा केला जातो? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो दिनविशेषाच्या दृष्टिकोनातून. हा साजरा केला जातो 2 फेब्रुवारीला. जागतिक पाणथळ दिवस कधी असतो? 2 फेब्रुवारी. तर इराणमधील रामसर या शहरात 1971 साली जागतिक पाणथळ परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने दरवर्षी 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त राज्यात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या परिषदेत सहभागी झालेल्या देशांमध्ये एक करार करण्यात आला आणि या परिषदेत सहभागी झालेल्या देशांमधील पाणथळ स्थळांची एक यादी तयार करण्यात आली. या स्थळांना रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. भारत 1981 मध्ये या करारामध्ये सहभागी झाला होता, 1981 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 10, प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात कोणत्या राज्याचा रथ सर्वोत्तम ठरला? तर तो राज्य आहे उत्तर प्रदेश. कोणता आहे? उत्तर प्रदेश. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी, काशी, विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आला होता आणि यंदा संचलनात जवळपास 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयाचे असे 21 चित्ररथ सहभागी झाले होते. महाराष्ट्राचं सुद्धा याच्यात चित्ररथ होतं ज्याच्यामध्ये कास पठार आणि जैवविविधता दाखवण्यात आली होती. आणि हा जो आपला महाराष्ट्राचा चित्ररथ होता हा सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्राप्त झालं. सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ पुरस्कार मिळाला. आणि सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्स मधील चित्ररथ म्हणून सन्मान करण्यात आलं. आणि तसंच भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान दिला. तर याच गटामध्ये सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आलं. मंत्रालयाच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण SKAO निर्मितीतील निरीक्षक देश कोणते आहेत? तर ही दशकभरातील आणि जवळपास दशकभर याला उभारण्यासाठी लागणार आहे आणि जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण ही असणार आहे. आणि याचं SKAO स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी, फुल फॉर्म काय? स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी असं त्याचं फुल फॉर्म आहे. अधिकृत सदस्य बनण्यासाठी भारताने एक पाऊल पुढे टाकलंय. केंद्र सरकारच्या वतीने पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्राने म्हणजे NCRA ने SKAO सोबत अंतरिम सामंजस्य करार सुद्धा करून टाकलाय. आणि प्राचार्य यशवंत गुप्ता आणि SKAOच्या वतीने डॉक्टर फिल डायमंड यांनी या करारावर व्हर्च्युअली स्वाक्षऱ्या केल्या. या महाकाय दुर्बिणीच्या बांधणी आणि संचालनासंदर्भात महत्वाची जबाबदारी भारतीय खगोलशास्त्रकडे देण्यात आली आहे. आणि याचे निरीक्षक जे देश आहेत ते भारत, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन आणि स्वित्झर्लंड म्हणजे याच्यातले हे सर्वच्या सर्व देशाच्या मध्ये म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. आणि याच्यात हे जे निरीक्षक देश आहेत तसेच कार्यकारिणीतील देश सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया, इटली, नेदरलँड, पोर्तुगल आणि ब्रिटन ते कार्यकारिणीतील देश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 13, लता दिदींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता? तर लता दिदींना इसवी सन 2001 हा भारतरत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. नुकतंच लता दिदींचं निधन झालं. शासकीय इतमामामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला आणि देशात 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. आणि श्रद्धांजली वाहत असताना पंतप्रधानांनी की देशाला आपण एक आवाज गमावला असं म्हटलं होतं. आणि लता मंगेशकर या देशासाठी एखाद्या वारशापेक्षा कमी नव्हत्या या शब्दामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या देशासाठी एखाद्या 2001 मध्ये त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झाला होता. प्रश्न क्रमांक 14, भारतातून नामशेष झालेला कोणता मांसाहारी प्राणी आता आफ्रिकेतून भारतात आणला जाणार आहे? तर तो आहे चित्ता, भारतीय चित्ता. भारतात चित्ते आणण्यासाठी भारत सरकारनं आफ्रिकन देशाशी सल्लामसलत बैठका करत आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यात 5 वर्षात दक्षिण आफ्रिका, नाम्बिया आणि इतर आफ्रिका देशांमधून
12 ते 14 चित्ते हे भारतात आणल्या जाणार आहे. आणि भारतात आणलेल्या या चित्त्यांना जंगलात सोडण्याआधी उपग्रह रेडिओ कॉलर बसवण्यात येईल, जेणेकरून त्यांच्या हालचालींवर दुरून लक्ष ठेवणे सोपं जाणार आहे. त्याच्या या 12 ते 14 चित्त्यांमध्ये 8 ते 10 हे नर असणार आहे आणि 4 ते 6 या मादी चित्ता असणार आहेत. भारतातून 1952 मध्ये चित्ता नामशेष झाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि सध्या भारताच्या कुठल्याच राष्ट्रीय उद्यानात किंवा वन्यजीव अभयारण्यात एकही चित्ता नाहीये. म्हणजे भारतातून कधी नामशेष झालं चित्ता? 1952 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 15. देशात हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं कोणते धोरण मसुदा तयार केला आहे? तर हवाई खेळांसाठी भारतानं तयार केला NASP 2022. NASP 2022 काय आहे NASP? तर नॅशनल एअर स्पोर्ट पॉलिसी. नॅशनल एअर स्पोर्ट्स पॉलिसी 2022 असा याचा फुल फॉर्म होतो. देशात हवाई खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण मसुदा तयार केलाय आणि जनतेच्या सूचना जाणून घेण्यासाठी हा मसुदा धोरण 1 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्याचा प्रतिसाद 31 जानेवारी पर्यंत लोकांकडून घेण्यात आला. धोरणात एरोबॅटिक्स, एरो मॉडेलिंग, अॅमेच्युअर, बिल्ट अँड एक्सपेरिमेंटल एअरक्राफ्ट, बलूनिंग, ड्रोन ग्लायडिंग, हँग ग्लायडिंग आणि पॅराग्लायडिंग, मायक्रो लाइटनिंग आणि पॅरामॉन्टेनिंग, स्काय डायव्हिंग आणि विंटेज विमाने यांसारख्या बहुतांश हवाई खेळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 16. जगातील सर्वात उंच पूल हा भारतातील कोणत्या नदीवर बांधला जात आहे? तर जगातील सगळ्यात उंच पूल हा भारताच्या चिनाब नदीवर बांधला जात आहे. जगातील सर्वात उंच पूल हा जम्मू काश्मीर मधील ही नदी आहे, चिनाब नदी, याच्यावर बांधला जात आहे. या चिनाब ब्रिजचं बांधकाम सध्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. चिनाब नदीवर बांधण्यात येत असलेल्या या पुलाची उंची जी आहे ती आहे 359 मीटर. ही सुद्धा लक्षात ठेवा, किती आहे? 359 मीटर. हा पूल बांधल्यानंतर काश्मीर खोरे हे देशाच्या उर्वरित भारताशी जोडलं जाणार आहे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL, उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक USBRL प्रकल्पांतर्गत आव्हानात्मक 111 किलोमीटर मार्गाचा चिनाब पूल बांधलेला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 17. गोदातटीचे कैलास लेणे हा कोणाचा स्मृती विशेषांक मराठी साहित्य परिषदेद्वारा पुनर्प्रकाशित करण्यात आला आहे? तर हा कोणाचा आहे? तर हा नरहर कुरुंदकर यांचा. नरहर कुरुंदकर, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, समीक्षक नरहर कुरुंदकर यांचा स्मृती विशेषांक, ज्याचं नाव आहे गोदातटीचे कैलास लेणे, लोकाग्रहास्तव पुनर्प्रकाशित करण्यात आलाय. आणि कोण केलाय पुनर्प्रकाशित? तर मराठी साहित्य परिषदेने या ग्रंथाचं प्रकाशन केलंय. त्यानंतर अनेक वर्षे हा ग्रंथ उपलब्धच नव्हता आणि वाचकांची मागणी असल्याने संस्थेने या ग्रंथाचं पुन्हा प्रकाशन केलंय. काय आहे याच्यामध्ये? नरहर कुरुंदकर यांचे राजकीय चिंतन, पौर्वात्य तत्वज्ञानाविषयी त्यांचे विचार, इहलोकवाद विषयीचे त्यांचे विश्लेषण, कुरुंदकर यांची दलित साहित्य विषयक भूमिका, नाट्यशास्त्र व संगीत विषयक चिंतन इत्यादी गोष्टींचा याच्यामध्ये समावेश आहे. 18व्या शतकातील भारत असे कुरुंदकर यांचे अप्रकाशित साहित्य या विषयकात उपलब्ध आहे. गीतारहस्य या विषयावरील कुरुंदकर यांचे आकाशवाणीवरील भाषण, मी आस्तिक का नाही या विषयावरील नांदेड येथील व्याख्यान या गोष्टीही या विशेषांकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 71. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आवडती कोणती धून ही प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळण्यात आली आहे किंवा वगळण्यात आली होती? आणि कोणता प्रजासत्ताक दिन? 2022. ओके, इथे लक्षात ठेवा ही गोष्ट. 2022च्या प्रजासत्ताक दिनातून राष्ट्रपिता महात्मा गांधीची एक आवडती धून काढण्यात आली. फार त्याच्यावर वाद सुद्धा झाला होता, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. तर केंद्र सरकारनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आवडत्या अबाइड विथ मी या ख्रिस्ती भजनाची धून या प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून वगळली होती. कोणती होती ती? अबाइड विथ मी. बरं, जे लष्कराचा सांगता समारंभ असतो, ज्याच्यामध्ये ते प्रजासत्ताक दिनाचा सांगता समारंभ म्हणून ओळखलं जाते, त्याला काय म्हटलं जातं? इंग्लिशमध्ये एक नाव आहे. त्या कार्यक्रमातून ही जी धून आहे वगळण्यात येते. त्या कार्यक्रमाचं नाव काय? कमेंट करा, पाहू किती लोकांना त्याचं उत्तर सांगता येते. तर भारतीय लष्करानं हे जे कार्यक्रम होणार होतं सांगता कार्यक्रम, त्याच्या आधी एक त्यांची पत्रिका जी कार्यक्रमाची ती प्रसिद्ध केली जाते. त्याच्यातच खुलासा झाला होता की ही त्याच्यात धून असणार नाहीये आणि या तिन्ही सेना दलांना या कार्यक्रमामध्ये आपापल्या बराकांमध्ये परतण्याचा अधिकृत संदेश दिला जातो आणि या समारंभात तिन्ही सेना दले सहभागी होतात आणि पारंपरिक धून वाजवत माघारी फिरतात. या सर्व धून लष्कराच्या बँडद्वारे वाजवण्यात येतात आणि त्यामध्येच अबाइड विथ मी या धूनचाही समावेश होता. अबाइड विथ मी ही जी धून आहे ही पद्यरचना महात्मा गांधी यांच्या आवडत्या भजनांपैकी एक होती. स्कॉटिश कवी हे त्यांचं नाव होतं हेन्री फ्रान्सिस. बघा, हे कोणाची होती हे सुद्धा माहित असू द्या, हे सुद्धा येऊ शकतो. हेन्री फ्रान्सिस यांनी लिहिलेलं हे धून होती आणि
या भजनाच्या धूनचा समावेश 1950 पासून प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभात करण्यात येतो. म्हणजे कधीपासून चालू आहे परंपरा? 1950 पासून सतत ही चालू होती आणि आता याच्यात बंदी आली आहे. म्हणजे बंदी आणली म्हटल्यापेक्षा या 2022च्या सांगता जो कार्यक्रम होता प्रजासत्ताक दिनाचा त्याच्यामध्ये ही वाजवण्यात आली नाही. आणि याऐवजी मग कोणती आली? तर यंदा सारे जहां से अच्छा ही धून वाजवण्यात आली आणि असे लष्कराच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सांगण्यात आलं. आणि विजय चौकात होणाऱ्या या समारंभात 26 धून वाजवण्यात येणार आल्या होत्या. एकूण किती या सांगता समारंभात 26 धून वाजवण्यात आल्या होत्या. तर सांगता समारंभाचं एक विशेष नाव आहे मित्रांनो. पाहू किती लोकांनी कमेंटमध्ये योग्य उत्तर दिलंय. तर कोणकोणत्या धून होते त्याच्यामध्ये? जन्मभूमी, वीर सियाचेन, अमर चट्टान, गोल्डन एरोज, स्वर्ण जयंती, वीर सैनिक, जय भारती, हिंद की सेना, कदम कदम बढ़ाई जा, ए मेरे वतन के लोगो यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता. आणि ही जी हेनरी फ्रान्सिस यांनी लिहिली अबाइड विथ मी आहे, ही जी धून आहे त्यांनी लिहिली होती 1847च्या जुलै ऑगस्ट मध्ये असं सांगितलं जाते. 1847 मध्ये ही लिहिण्यात आली होती. आणि 1861 मध्ये हाईम एन्शंट अँड मॉडर्न यांच्या प्रकाशनानंतर संपादक विलियम बँक यांनी हेनी यांच्या शब्दांसाठी धून तयार केली होती. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 72, नेताजी पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आल्या आहे? तर फार याच्यावर चर्चा झाली आहे मित्रांनो. तर हा जो पुरस्कार आहे नेताजी पुरस्कार, हा नेताजी रिसर्च ब्युरोच्या वतीने दिला जातो. आणि यंदाचा जो 2022चा पुरस्कार आहे तो जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांना देण्यात आला. जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे. आणि हा कुठं झाला? तर हा कार्यक्रम कोलकाता येथे आयोजित करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमात जपानचे कौन्सल जनरल आबे यांच्या वतीने त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नेताजी रिसर्च ब्युरोचे संचालक सुगाता बोस, जे स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आहेत, त्यांनी या कार्यक्रमात आबे यांचं वर्णन करताना ते नेताजींचे मोठे प्रशंसक असल्याचं म्हटलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 73, इंडिया गेटवर बसवण्यात येणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रस्तावित पुतळ्याचे शिल्पकार कोण असणार आहे? तुम्ही या संबंधी बऱ्याचशा न्यूज वाचल्या असतील. एक मोठी आणि अतिशय चांगली गोष्ट होती की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा तिथं बसवण्यात येणार आहे. आणि जोपर्यंत पुतळ्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत होलोग्राम तिथं असणार आहे. परंतु तो पुतळा तयार होता त्याचे शिल्पकार कोण आहेत? तर यांचा जो पुतळा तिथं बसवण्यात येत आहे त्याचे शिल्पकार आहेत अद्वैत गडनायक. कोण असणार आहे? अद्वैत गडनायक. तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक शिल्पकार अद्वैत गडनायक हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रस्तावित पुतळ्याचे शिल्पकार असणार आहेत. गडनायक हे लंडन येथील स्लेड स्कूल ऑफ फाईन आर्ट्स मध्ये कलेचा अभ्यास करतात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. यामध्ये 1993 त्यांना राष्ट्रीय ललित कला अकादमी पुरस्कार भेटलं. 1999 मध्ये त्यांना ओडिशा ललित कला अकादमी पुरस्कार, या प्रकारच्या बऱ्याचशा पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांचा सर्वात प्रसिद्ध प्रकल्पांमध्ये राजघाटातील गांधींच्या दांडी मार्चच्या पुतळ्याचा समावेश आहे. हा सुद्धा त्यांनीच तयार केलेला आहे. त्यांच्या कलाकृतीने लंडनमध्ये स्थान मिळालंय. 2016 मध्ये ते नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे दिग्दर्शक बनले. त्याआधी ते भुवनेश्वरात KIIT विद्यापीठात स्कूल ऑफ स्कल्पचरचे प्रमुख होते. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये त्यांना एक शिल्पकार उद्यान तयार केलंय. आणि पुतळ्यासाठी तेलंगणमधील ब्लॅक जेड ग्रेनाइट स्टोन वापरण्यात येणार आहे. आणि याची रचना जी आहे सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केली आहे. आणि पुतळा पूर्ण होईपर्यंत नेताजींच्या होलोग्राम पुतळा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 74, पाकिस्तानात देशातील पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? म्हणजे पाकिस्तानात प्रथमच एक महिला आता तिथलच्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश बनली आहे. तिचं नाव काय? तर आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण प्रथम अशी घटना त्या देशात घडत आहे. तर ते आहेत आयशा मलिक. त्यांचं नाव काय? आयशा मलिक. आयशा मलिक यांनी पाकिस्तानात देशातील पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. शेजारील देशात याकडे म्हणजे आपल्या देशांमध्ये याकडे एक ऐतिहासिक एक प्रसंग म्हणून पाहिलं जात आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये एका समारंभात उपस्थित राहून मलिक यांनी न्यायाधीशाची शपथ घेतली. त्या आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील 16 पुरुष सहकाऱ्यांच्या खंडपीठात सामील झाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 75, रोज राष्ट्रगीत वाजवणारं देशातील 6वं गाव आणि महाराष्ट्रातील पहिलंच गाव कोणतं आहे? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्रातलं पहिलं गाव असा हा ठरलाय आणि तो गाव आहे भिलवडी. कोणतं गाव आहे? भिलवडी. रोज राष्ट्रगीत वाजवणारं भिलवडी हे देशातील 6वं आणि महाराष्ट्रातील पहिलंच गाव ठरलंय. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरू केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या 2 वर्षापासून अखंडितपणे सुरू आहे. रोज न चुकता बरोबर 9:10 राष्ट्रगीत इथं वाजवलं जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 76, राज्य महिला आयोगाद्वारे महिलांसाठी कोणता टोल फ्री क्रमांक जारी झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1,
155209 155209. राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला 25 जानेवारीला 29 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं राज्यातील महिलांसाठी नवा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आणि आता महिलांना 155209 या टोल फ्री क्रमांकावरून महिलांना तक्रार करता येणार आहे. राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात माहिती दिली. प्रश्न क्रमांक 77. ऑलिव्ह रिडले नावाच्या कोणत्या प्राण्याच्या प्रजातीला यशस्वीरित्या उपग्रह टॅगिंग करण्यात आले? हा अतिशय महत्वाची न्यूज बनली होती मित्रांनो. बरेचसे तुम्ही वर्तमानपत्र आणि न्यूज मीडियामध्ये सुद्धा हे पाहिलं असेल, टीव्हीवर सुद्धा ही बातमी फार आली होती. तर तो कोण आहे? ऑलिव्ह रिडले हा कोणत्या प्राण्याची प्रजाती आहे? कासव. कोणता आहे? कासव. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या समुद्री कासवांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे आता सोपं होणार आहे. कोकण किनारपट्टीवर वेळास येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या मादी कासवाला यशस्वीरित्या उपग्रह टॅगिंग करण्यात आलाय आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाची तुरळक घरटी आहेत. आतापर्यंत ऑलिव्ह रिडले कासवांना फक्त भारताच्या पूर्व किनाऱ्यावर टॅग केले गेले होते आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील या कासवांच्या स्थलांतरांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी महाराष्ट्र वन विभाग, कांदळवन कक्ष, भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत आता हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आणि याच्या अभ्यासामुळे काय फायदा होणार? तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर या कासवांची हालचाल समजून घेण्यास मदत होणार आहे आणि या प्रकल्पांतर्गत एकूण 5 ऑलिव्ह रिडले समुद्र कासवाचे उपग्रह टॅगिंग केले जाणार आहे. त्यातील पहिला प्रयोग वेळासमध्ये यशस्वी करण्यात आला आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर सुरेश कुमार यांच्या मार्गदर्शनात हा प्रयोग पार पडला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. अनअकॅडमी तर्फे रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा बॅच नंबर 23 स्टार्ट होत आहे 23 मार्च पासून. मेंटर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ही बॅच जॉईन करताना तुम्हाला कोड यूज करावा लागेल SOHEL1010. तर तुम्हाला या ठिकाणी 10% ते 20% पर्यंत डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. अनअकॅडमीवर न्यू कॅटेगरीज सुद्धा अवेलेबल झाली आहे या ऍपवर, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेसच्या सगळ्या पोस्ट तसंच महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसच्या सर्व पोस्ट यांची तयारी तुम्ही करू शकता. तर आजच अनअकॅडमी ऍप आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करा. क्रमांक 78. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या करप्शन परसेप्शन इंडेक्स 2021 अहवालात भारताचा क्रमांक कोणता आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे 85वा. कितवा क्रमांक आहे? 85वा. या निर्देशांकात 2020 प्रमाणे 2021 मध्ये भारत हा 85व्या क्रमांकावर कायम आहे. आणि भारताचा स्कोर किती होता? त्याच्यामध्ये 40 पॉईंट होता भारताचा स्कोर. आणि डेन्मार्क, न्यूझीलंड आणि फिनलँड प्रत्येकी 88 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर प्रथम कोण आहे? डेन्मार्क, न्यूझीलंड आणि फिनलँड. त्यांचे गुण आहेत 88, भारताचे आहेत 40. आणि नॉर्वे, सिंगापूर, स्वीडन, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लक्झेंबर्ग आणि जर्मनी या देशांनी टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं. ब्रिटन 78 गुणांसह 11व्या स्थानावर आहे. आणि 2020 मध्ये अमेरिकेला 67 गुण देण्यात आले होते आणि अमेरिकेला यावेळी तितकेच गुण मिळाले. असं असलं तरी यादीत अमेरिकेची 2 स्थानांनी घसरण झाली आहे. कॅनडा 74 गुणांसह 13व्या स्थानावर आहे आणि दक्षिण सुदान 11 गुणांसह अखेरच्या स्थानी आहेत. अखेरचा सुद्धा विचारतात. अखेर कोण आहे? दक्षिण सुदान. सोमालियाला 13 गुण आहे, व्हेनेझुएला 14, यमन, उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तानला प्रत्येक 16 गुण देण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 79. पद्मश्री पुरस्कार नाकारणाऱ्या संध्या मुखर्जी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गायन. गायिका आहेत त्या, ज्येष्ठ बंगाली गायिका आहेत. संध्या मुखर्जी यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारलं. त्या 90 वर्षाच्या आहेत. मुखर्जी यांनी हजारो बंगाली गाणी गायली असून इतरही डझनभर भाषांमध्ये त्यांची गाणी आहेत. त्यांना 2011 मध्ये बंगालमधील सर्वोच्च बंगभूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. हा पुरस्कार सुरू झाल्यानंतर पहिला मान त्यांनाच मिळाला होता. त्याच्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवा. पहिला बंगभूषण पुरस्कार तर बंगविभूषण पुरस्कार हा त्यांनाच म्हणजे कोणाला? संध्या मुखर्जीला प्राप्त झाला होता. त्यांनी आता पद्मश्री नाकारला असून माझ्यापेक्षा एखाद्या ज्युनियर आर्टिस्टला हा सन्मान द्यावा अशी भूमिका त्यांनी घेतली. माझ्यासाठी हा सन्मान योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आणि पद्म सन्मान नाकारणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये त्या दुसऱ्या व्यक्ती ठरल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 80. भारत मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीत कोणते देश सहभागी झाले होते? कझाकिस्तान, किर्गिज प्रजासत्ताक, तजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4. वरीलपैकी सर्व हे सर्व देश भारत मध्य आशिया शिखर परिषदेच्या पहिल्या बैठकीत सहभागी झाले होते. आणि याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट बातमी अशी आहे की जेव्हा पाकिस्तानमध्ये एक OIC ची मीटिंग चालू होती, ती सोडून हे सर्व देशांचे जे प्रतिनिधी आहे, सगळे राष्ट्राध्यक्ष नव्हते पण त्यांचे प्रतिनिधी होते, ते पाकिस्तानातील मीटिंग सोडून ते सर्व भारतात येऊन भारतासोबत या मीटिंगमध्ये सहभागी झाले होते. त्याच्यामुळे ही अतिशय मोठी त्या ठिकाणी एक न्यूज बनली होती. त्याच्यामुळे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनाने फार महत्वाचं ठरते. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. तर भारत मध्य आशिया पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअली सहभागी झाले होते. यावेळी ते
भारत आणि मध्य आशियाई देशांमधील राजनैतिक संबंधांना 30 फलदायी वर्षे पूर्ण झाली आहेत असं त्यांनी म्हटलं आणि गेल्या 3 दशकांमध्ये मित्र राष्ट्रांनी अनेक यश मिळवले आहेत. आता या महत्वाच्या वळणावर पुढील वर्षासाठी महत्वाकांक्षी दृष्टीने परिभाषित करूया असं त्यांनी त्या परिषदेमध्ये संबोधलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 81. कोणत्या ठिकाणी वाईनच्या विक्रीस राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? अतिशय वादग्रस्त असा निर्णय, पूर्ण राज्यभरात नाही तर पूर्ण देशभरात सुद्धा फार याच्यावर गदारोळ माजला होता आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी, काही लोकांनी सपोर्ट केलं महाराष्ट्र शासनाचा, काही लोकांनी विरोध केला. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा ठरतो. तर काय नियम आहे आता नवीन धोरणानुसार वाईनची विक्री कुठं होणार होती? तर 1000 स्क्वेअर फुटाच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येणार. दुसरं आहे बँकिंग स्टोर वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो अ व ब दोन्ही योग्य आहे. तर आता 1000 स्क्वेअर फूटच्या सुपर मार्केटमध्ये परमिशन भेटली आहे वाईन विक्रीला, सोबतच वॉकिंग स्टोअरमध्ये सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. राज्यातील सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यात येत नाही, तशा प्रकारचा निर्णय राज्याने घेतलाय आणि 1000 स्क्वेअर फूटच्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करता येऊ शकेल. त्यासंबंधी मंत्रिमंडळानं सुपर मार्केट वॉकिंग स्टोअरमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याचा प्रस्ताव पास केलाय. आता राज्यात नवीन वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्या दृष्टीने राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय आणि पुढील वर्षीपर्यंत उद्योगाचा विस्तार हा 1000 कोटी लिटर पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारनं पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात वाईनची दरवर्षी 70 लाख लिटरची विक्री होत असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 82. डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंबंधी कोणत्या शिफारशी केल्या आहेत? पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी 4 वर्षाचा करणे, राज्य शैक्षणिक संस्थांना 50 वर्षे पूर्ण झाली आहे त्यांना विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, विद्यापीठाच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी, शैक्षणिक रिक्त पदे भरण्यात यावी, 10वी नंतर शैक्षणिक तांत्रिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करणे, परदेशी विद्यापीठांना राज्यांमध्ये शैक्षणिक कार्य करण्याच्या दृष्टीने वैधानिक तरतूद करण्यात यावी. तर यापैकी कोणकोणत्या तरतुदी त्यांनी केल्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. यापैकी सगळ्याच ज्या तरतुदी शिफारशी आहे त्यांनी डॉक्टर माशेलकर समितीने केला आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 83. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार. ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन. डॉक्टर व्ही अनंत नागेश्वरन यांची नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर नागेश्वरन यांनी भारत आणि सिंगापूरमधील अनेक बिझनेस स्कूल आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये अध्यापन केलेलं आहे. तसेच त्यांनी शिक्षक सल्लागार आणि लेखक म्हणूनही काम केलंय. नागेश्वरन IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन आणि KREA विद्यापीठातील अर्थशास्त्राचे विशिष्ट व्हिजिटिंग प्रोफेसर होते. 2019 ते 21 पर्यंत भारताच्या पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे ते अर्धवेळ सदस्यही राहिलेले आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका आणि मॅसेच्युएट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. KV सुब्रमण्यम यांचा डिसेंबर 2021 मध्ये कार्यकाळ संपला असून आता ते पद रिक्त होतं. प्रश्न क्रमांक 84. पेगॅसस स्पायवेअरची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? बराच गदारोळ पूर्ण भारत नाही तर जगभरात या सॉफ्टवेअरमुळे माजला होता. स्पाय सॉफ्टवेअर आहे, लोकांवर निगराणी ठेवून त्यांच्या मोबाईलमध्ये हॅक करून हा सॉफ्टवेअर टाकला जात होता. हा कोणी तयार केलाय? हा तयार केलाय NSO ग्रुपनं. कोणी तयार केलाय? NSO. तर NSOचा फुल फॉर्म काय होतो? तर NSOचा फुल फॉर्म असं काही नाही. या 3 लोकांनी हे ग्रुप चालू केलं होतं, ही कंपनी चालू केली. त्यांचं एकाचं नाव N वरून आहे, एकाचं S वरून आहे, एकाचं O वरून आहे. एकाचं नाव आहे न्यू कार्मी. हा पहिला सदस्य त्याचा, म्हणजे तिन्ही पार्टनर न्यू कार्मी. दुसरा होता शालेव हुलिओ काहीतरी, म्हणजे थोडं कठीण नाव आहे त्याचं. तिसरा होता ओमरी लॅवी. हे सगळे ज्यू लोक आहे. इस्रायलची ही कंपनी होती आणि त्यांनी स्वतःच्या जे नावाचं पहिलं अक्षर आहे त्याच्यावरून कंपनीचं नाव ठेवलं. NSO ग्रुप असं संबोधलं जातं. पेगॅसस हे गुप्तचर सॉफ्टवेअरचं नाव आहे. स्पाय सॉफ्टवेअर असल्याने त्याला स्पायवेअर असंही म्हणतात. हे इस्रायली सॉफ्टवेअर कंपनी NSO ग्रुपनं बनवलंय. जागतिक स्तरावर 50,000हून अधिक फोन्सना लक्ष करण्यात आलं आहे. यामध्ये 300 भारतीय फोन सुद्धा आहेत. इस्रायली कंपनीच्या म्हणण्यानुसार गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या मार्ग काढण्यासाठी हे बनवण्यात आलं आहे. कंपनी फक्त सरकारला विकते आणि त्यांच्या सिंगल लायसन्ससाठी 70 लाख रुपये खर्च करावे लागते. फोनच्या कमतरतेचा फायदा घेऊन पेगॅसस स्थापित केलं आहे. यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. 2019 पर्यंत हे फोनमध्ये व्हॉट्सअप मिस कॉलद्वारे देखील इन्स्टॉल केलं जात होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 85. आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021 कोणी तयार केलाय? तर आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021-22
हा तयार केला आहे संजीव सन्याल यांनी. का बरं असा प्रश्न विचारला गेलाय, तर कारण जे मुख्य आर्थिक सल्लागाराचं पद रिक्त होतं, मग ते रिक्त असताना तयार कोण केलं. तर या वर्षाचं जे आर्थिक सर्वेक्षण, वार्षिक सर्वेक्षण अहवाल जो आहे तो आर्थिक सल्लागाराच्या अनुपस्थितीत मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांनी तयार केलं. महत्वपूर्ण दस्तावेज मुख्य आर्थिक सल्लागार द्वारे तयार केला जातो. डिसेंबरमध्ये कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या कार्यकाळानंतर हे पद रिक्त होतं आणि गेल्या काही वर्षात आर्थिक सर्वेक्षण 2 खंडामध्ये सादर करण्यात आलं आहे. अरविंद सुब्रमण्यम यांनी सीईए म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून 2014-15 पासून ही प्रथा सुरू झाली होती आणि त्यांचे उत्तराधिकारी के.व्ही. सुब्रमण्यम यांनी ती सुरू ठेवली. परंतु यावर्षी सीईए चे पद रिक्त असल्याने सर्वेक्षण एकाच प्रमाणात होणे अपेक्षित आहे. प्रश्न पहिला, भारताचा 21वा डिकमिशन होणारा उपग्रह कोणता ठरला आहे. आता बघा हा काय सांगितलं, डिकमिशन होणारा. आता डिकमिशन होणार करून पीएमडी साठी पाठवण्यात येताना असाही प्रश्न येऊ शकतो. आता या 2 संकल्पना तुमच्यासाठी नवीन थोडा वाटत असेल काही मुलांसाठी, ज्यांना वाचनामध्ये हे झालंय त्यांना ते लक्षात येईलच, पण जे नवीन मुलं आहे त्यांना हे डिकमिशन म्हणजे काय किंवा पीएमडी म्हणजे काय याच्यात थोडंसं कन्फ्युज होऊ शकतो. तर तुम्हाला इथं सोपं सांगतो की जेव्हा एखादा उपग्रह अंतरिक्षमध्ये किंवा अंतराळात पाठवला जातो तर त्याची एक व्हॅलिडिटी असते की तो किती काळ अंतराळात राहील, कार्य करत राहील. जेव्हा त्याची व्हॅलिडिटी संपून जाते तेव्हा नियमानुसार त्याला डिकमिशन करावं लागते किंवा पीएमडी करावं लागते. पीएमडीचा फुल फॉर्म काय होतो, पोस्ट मिशन डिस्पोजल. पोस्ट मिशन डिस्पोजल म्हणजे त्याचं जो काही मिशन होतं तो पूर्ण झालं, आता त्याला डिस्पोज करण्यात येणार, त्याला नष्ट करण्यात येणार. मग कसं नष्ट करायचं त्याचे सुद्धा काही नियम आहे, ते आपण थोडं स्पष्टीकरणात मी तुम्हाला सांगतो. बघा, भारताचा जो 21वा डिकमिशन झालेला उपग्रह आहे त्याचं नाव आहे इन्सॅट 4B. इन्सॅट 4B ऑप्शन नंबर 1 हा याचं उत्तर आहे. 24 जानेवारी 2022 याला डिकमिशन करून पोस्ट मिशन डिस्पोजल साठी पाठवण्यात आले आहे. आणि पीएमडी वर पाठवण्याचा अर्थ काय होतो की उपग्रहाने आपला कार्य आणि वेळ पूर्ण केलाय आणि आता याला डिस्पोज करण्यात येत आहे. हा 21वा उपग्रह आहे ज्याला इस्रो पीएमडी करत आहे. याच्यापूर्वी 20 झाले होते. आणि 11 मार्च 2007 रोजी 1335 किलो वजनी इन्सॅट 4B अंतरिक्षमध्ये 12 वर्ष काम करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. कधी पाठवण्यात आलं होतं इन्सॅट 4B ला? 11 मार्च रोजी. 11 मार्च 2007 11 मार्च 2007 पाठवण्यात आलं. याचं किती होती व्हॅलिडिटी? याची 12 वर्ष व्हॅलिडिटी होती. आणि संयुक्त राष्ट्र यांच्या अंतरिक्ष मलबा नियंत्रण गाईडलाईन अनुसार याला डिस्पोज करण्यात येतात. म्हणजे याच्या गाईडलाईन कोण ठरवतो? युनो ठरवतो. संयुक्त राष्ट्र अंतरिक्ष मलबा नियंत्रण गाईडलाईन्स त्याच्या आहेत. काय गाईडलाईन्स आहेत? त्या गाईडलाईन्स सांगतात की 340 किलोमीटर उंच परिक्रमा पथ ज्याला ग्रेव यार्ड ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येते. म्हणजे पीएमडी साठी कोणत्या ऑर्बिटमध्ये पाठवण्यात येते हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तो कोणता आहे? तो ग्रेव यार्ड ऑर्बिट म्हणतात त्याला. ग्रेव यार्ड ऑर्बिट हा किती किलोमीटर अंतरावर असतो? हा 340 किलोमीटरवर असतो. इथं पोस्ट मिशन डिस्पोजल साठी या ठिकाणी त्याला पाठवण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 2. अर्थसंकल्पात कोणत्या नदीजोड प्रकल्पाची घोषणा झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 केन बेतवा नदीजोड प्रकल्प. केन बेतवा. तर कोणाचा अर्थसंकल्प? हा भारत सरकारचा. ओके, लक्षात ठेवा, भारत सरकारचा अर्थसंकल्प. केन बेतवा नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जवळपास या अर्थसंकल्पात 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि केन बेतवा लिंक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या 9.08 जवळपास 9 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ याच्याद्वारे भेटणार आहे. यामध्ये सीतारामन यांनी 5 नदीजोड प्रकल्पाबाबत मोठी घोषणा केली. 5 नदीजोड प्रकल्पांची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पांमधील 5 प्रकल्प हे खूप महत्वाचे असून त्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. दमनगंगा पिंजाळ, पार तापी नर्मदा, गोदावरी कृष्णा, कृष्णा पेन्नार आणि पेन्नार कावेरी या 5 नदीजोड प्रकल्पांच्या डीपीआरचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. जसं आता या नदीजोड प्रकल्पामध्ये 2 किंवा 2 पेक्षा राज्य सहभागी असतील, त्यांची संमती भेटली तर लवकरच हा नदीजोड प्रकल्प, हे 5ही नदीजोड प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. आता नदीजोड प्रकल्पाची संकल्पना सर्वात प्रथम कोणी मांडली होती? तर ती मांडली होती ब्रिटिश अभियंता ऑर्थर कॉटन यांनी. कधी? 1935 मध्ये मांडली होती. आणि 1935 मध्ये सर विश्वेश्वरय्या यांनी या प्रकल्पाला दुजोरा दिला होता. लक्षात ठेवा, सगळ्यात प्रथम नदीजोड प्रकल्पाची संकल्पना ब्रिटिश अभियंता ऑर्थर कॉटन यांना मांडली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, प्रश्न क्रमांक 3. 24व्या हिवाळी ऑलिम्पिक उद्घाटन कार्यक्रमात भारताचा ध्वजवाहक खेळाडू कोणता होता? बघा, हा हिवाळी जो ऑलिम्पिक झाला ना, हा चीनच्या बीजिंग इथे ठिकाला आणि फार वादग्रस्त ठरला. कारण याच्यामध्ये भारताने याच्या समारंभीय आणि समारोपीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्याचं कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय.
आणि या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा फक्त एकमात्र खेळाडू हा क्वालिफाय झाला होता. मग एकमात्र खेळाडू क्वालिफाय झाला, मग ध्वजवाहकही तोच राहणार. तर तो कोण होता जो क्वालिफाय झाला एकमात्र आणि तो ध्वजवाहक? त्याचं नाव होतं मोहम्मद आरिफ खान. काय नाव होतं त्याचं? मोहम्मद आरिफ खान. 24व्या ऑलिम्पिक खेळांना चीनची राजधानी बीजिंग येथे शानदार सुरुवात झाली होती आणि 17 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 91 देशातील जवळपास 2871 खेळाडू सहभागी झाले होते. देश किती होते? 91 देश होते. खेळाडू किती होते? 2871 खेळाडू होते. आणि या खेळामध्ये एकूण क्रीडा प्रकार किती होते? 109 स्पर्धा झाल्या. त्यात पदके किती? 109 स्पर्धा त्याच्यात झाली आहे. आणि हा कार्यक्रम 13 ठिकाणी आयोजित केला गेला आणि खेळांच्या उद्घाटन समारंभात 4000 खेळाडूंनी भाग घेतला होता. आणि भारताकडून जम्मू काश्मीरचे मोहम्मद आरिफ खान या मार्च पास्ट मध्ये तिरंगा घेऊन उतरले होते. या खेळासाठी पात्र ठरणारा आरिफ हा एकमेव भारतीय आहे जो या स्पर्धामध्ये स्लॅलम आणि जायंट स्लॅलम या 2 स्पर्धांमध्ये तो त्यानं भाग घेतलाय. आणि बीजिंग हे पहिलं शहर आहे ज्याने 2008 आणि 2022 ऑलिम्पिक दोन्ही आयोजित केलं आहे. हे बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. असं कोणतं शहर आहे की ज्यानं हिवाळी ऑलिम्पिक 2008चं ऑलिम्पिक आणि 2022चं ऑलिम्पिक दोन्ही आयोजन केलं आहे? तर तो शहर आहे बीजिंग. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 4. बिहारच्या पाटणामधून कोणत्या बंदरापर्यंत जहाजाने अन्नधान्याची वाहतूक करण्याचा प्रायोगिक उपक्रम राबविला जात आहे किंवा राबविला गेलाय? तर याचं उत्तर आहे पांडू, जो की गुवाहाटी या ठिकाणी आहे. बिहारच्या पाटणामधून अन्नधान्याची वाहतूक कोणत्या बंदरापर्यंत? तर पांडू, गुवाहाटी येथील पांडू बंदरापर्यंत हा केलं जात आहे. हा नाविन्य भारताच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचं मानलं जात आहे. तर भारताच्या म्हटल्यापेक्षा नॉर्थ ईस्ट मधील जे आपले राज्य आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून, तर बिहारच्या पाटणामधून गुवाहाटीच्या पांडू बंदरापर्यंत जहाजानं अन्नधान्याची वाहतूक करण्याचा प्रायोगिक उपक्रमामुळे ईशान्य भारतासाठीचा एक नवा मार्ग खुला होईल असं मत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग तसं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं. पाटणा येथून पांडूकडे धान्य सामुग्री घेऊन जाणारे व्यापारी जहाज MV लाल बहादूर शास्त्री जहाजाला आभासी पद्धतीने त्यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा की त्या जहाजाचं नाव काय होतं ज्याने हा अन्नधान्य घेऊन गेलं? त्याचं नाव होतं MV लाल बहादूर शास्त्री जहाज. तसेच कालूघाट बिहार इथल्या नव्या टर्मिनलच्या पायाभरणीचा समारंभ त्यांच्या इथे त्यावेळी पार पडला. त्यावेळी त्यांनी हे सगळं सांगितलं. आणि या 2350 किमीच्या प्रवासामुळे ईशान्य भारताचा गेटवे समजल्या जाणाऱ्या आसामसाठी हा नवा मार्ग खुला होईल आणि गंगा तसेच ब्रह्मपुत्रा नदीमधून ईशान्य भारतात जलमार्गे निर्वेद वाहतुकीचा मार्ग स्थापित होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं. प्रश्न क्रमांक 5. प्रसार भारतीच्या नवीन अधिकृत ऍपचं नाव काय आहे? प्रसार भारतीचं नवीन अधिकृत ऍप आहे न्यूज ऑन एअर. काय नाव आहे? न्यूज ऑन एअर. प्रसार भारतीचे अधिकृत ऍप असलेल्या न्यूज ऑन एअर ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीच्या 240हून अधिक रेडिओ सेवा थेट प्रसारित केल्या जातात. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात 85हून अधिक देशांमध्ये आकाशवाणीची न्यूज ऑन एअर ऍपवरील या सर्व रेडिओ प्रसारण सेवांचे चाहते मोठ्या संख्येनं याचे श्रोते आहेत. आणि आकाशवाणीच्या न्यूज ऑन एअर ऍपवरील थेट प्रसारण सेवेचा वापर करणाऱ्या श्रोत्यांच्या संख्येत गेली सलग 2 महिने प्रत्येकी 20 लाखांची वाढ झाली आहे. आता या सेवेचा एकंदर श्रोता वर्ग 2 कोटींवर पोहोचला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. JNU विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान कोणाला मिळाला आहे? महाराष्ट्रातील ते आहेत आणि बरंच वाद सुद्धा यामुळे झालं होतं. कारण की ज्या JNU विद्यापीठाच्या ज्यांना कुलगुरू बनवण्यात आले ते महाराष्ट्रीयन आहे, परंतु त्यांच्या पाठीमागे थोडासा वाद आहे. काय आहे की त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांना काही काळापर्यंत नाही का सस्पेंड सुद्धा करण्यात आलं होतं, कारण की त्या बऱ्याच दीर्घ काळापर्यंत रजेवर होत्या. आणि अशा व्यक्तीला JNUचं कुलगुरू बनवण्यात आलं. त्याच्यामुळं त्या JNU मधील किंवा काही जे तिथलचे प्राचार्य होते, तिथलचे काही शिक्षक होते, त्यांनी विरोध दर्शवला होता की अशा व्यक्तिमत्व ज्याला पनिशमेंट भेटली आहे त्यांना का बरं कुलगुरू बनवण्यात आलं. असो, जो काही असो, पण त्या ज्या कुलगुरू बनल्या आहेत त्या महाराष्ट्रीयन व्यक्ती, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून त्याला आपल्याला महत्वाचा हा क्वेश्चन ठरतो. तर त्यांचं नाव आहे प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित. तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी इतिहास घडवलाय. दिल्लीतील नामांकित जवाहरलाल विद्यापीठ, ज्याला JNU म्हणून ओळखलं जाते, त्याच्या कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील 5 वर्षासाठी त्या पदावर त्या राहणार आहेत आणि शांतिश्री पंडित यांच्या रूपाने विद्यापीठाला पहिल्या महिला कुलगुरू मिळाल्या आहेत. त्यामुळे पंडित यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर JNUचे कुलगुरू तर झाले आहे, परंतु अजून एक नवीन रेकॉर्ड त्यांनी काय केलाय की JNUच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे. आणि ते कुठं कार्यरत होत्या? तर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्या कार्यरत होत्या. आणि जेएनयूचे कुलगुरू एम जगदीश यांची नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे कुलगुरू पद जे आहे ते रिक्त झालं होतं. आता जगदीश यांच्याकडून पंडित या आज कार्यभार स्वीकारतील. म्हणजे त्यांनी त्यांचं जगदीश कडून हा कार्यभार स्वीकारलाय आणि पंडित या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पॉलिटिक्स अँड पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन विभागात कार्यरत होत्या. आणि त्या जवळपास मागील 29 वर्षापासून या ठिकाणीच कार्य करत आहेत. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. कोणत्या भारतीय माहितीपटाला 94व्या ऑस्कर पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचं नामांकन मिळालं आहे? तर त्या मिळालं होतं असं म्हणावं लागेल. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रायटिंग विथ फायर. काय नाव आहे? रायटिंग विथ फायर. कोण लिहिलंय? रिंटू थॉमस आणि सुष्मिता घोष दिग्दर्शित भारतीय माहितीपट रायटिंग विथ फायरला 94व्या ऑस्कर अकादमीच्या पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरचं नामांकन मिळालं. आणि 2022च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला हा एकमेव भारतीय माहितीपट ठरला. सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचरसाठी रायटिंग विथ फायर सोबतच असेन्शन, एटिका, फ्ली आणि समर ऑफ द सोल या माहितीपटांनाही नामांकन मिळालं होतं. रायटिंग विथ फायर हा माहितीपट दलित स्त्रियांकडून चालवल्या जाणाऱ्या खबर लहर या वृत्तपत्रावर प्रकाश टाकतो. या वृत्तपत्राची सुरुवात 2002 मध्ये दिल्लीतील निरंतर या एनजीओनं बुंदेलखंडच्या चित्रकूट येथे केली होती. रायटिंग विथ फायर मध्ये खबर लहरी वृत्तपत्राचा प्रिंट ते डिजिटल प्लॅटफॉर्म पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय. या अगोदर रायटिंग विथ फायरचं 2021 मध्ये सन डान्स फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड प्रीमियर झाला होता. आणि या फेस्टिवलमध्ये माहितीपटानं द ऑडियन्स अवॉर्ड आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड जिंकलं होतं. आणि आतापर्यंत या माहितीपटानं 20 पेक्षा जास्त अवॉर्ड जिंकले आहेत. प्रश्न क्रमांक 8 2023 हे कोणते आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्याबाबत भारताने पुरस्कृत केले आहे? कुठं पुरस्कृत केले? तर युनोमध्ये हा प्रस्ताव भारतानं मांडलाय आणि भारताला 100% याचं समर्थन सुद्धा भेटणार आहे. तर कोणतं वर्ष असू शकते तो जो की भारताने त्याला प्रस्ताव मांडलाय? तर 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित करण्याबाबत भारतानं पुरस्कृत केलेलं आहे आणि 70हून अधिक देशांचं समर्थन सुद्धा भारताला लाभलं आहे. कोणतं असणार आहे तो? तर आंतरराष्ट्रीय भरड वर्ष 2023. नुकतंच याची घोषणा सुद्धा होऊ शकते. आणि त्याच्यामुळे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण की भारतानं हा प्रस्ताव मांडलाय. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 9 कोणत्या राज्याने 2023 पासून संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे? तो राज्य कोणता? तर तो राज्य आहे महाराष्ट्र राज्य. कधीपासून दिला जाणार आहे? तर 2023 पासून हा पुरस्कार आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. कधी होणार आहे? तर संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून पुढील वर्षी म्हणजे 2023 पासून संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या वतीने पुरस्कार देण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 10 भारतातील सर्वात मोठ्या कम्युनिटी टॉयलेटचं निर्माण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? सगळ्यात मोठं आहे परंतु अत्याधुनिक असं याला पूर्ण भारतातील अत्याधुनिक असं कम्युनिटी टॉयलेट सुद्धा मानलं जात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे धारावी, मुंबई या ठिकाणी. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भारतातील सर्वात मोठ्या धारावीतील कम्युनिटी टॉयलेटचं उद्घाटन केलं आणि या कम्युनिटी टॉयलेटचा फायदा जवळपास 50,000 नागरिकांना तिथं होणार आहे. आणि या कम्युनिटी टॉयलेटमध्ये आंघोळीची सुविधा, वॉशिंग मशीन सुविधा, पिण्याच्या पाण्याच्या सोयी उपलब्ध असणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती आणि आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी म्हटलं होतं की धारावीत सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. यामध्ये 800 शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे. हे देशातील सगळ्यात मोठं कम्युनिटी टॉयलेट असणार आहे आणि यासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा, शुद्ध स्वच्छ पाणी आणि यासाठी सरकार कटिबद्ध असणार आहे. तसेच देशातील या सर्वात मोठ्या केंद्रासाठी मुंबई महानगरपालिका ज्यांनी हे सहकार्य केले त्यांचे त्यांनी आभार मानलं होतं. तसंच घाटकोपर, धारावी, चेंबूर, वांद्रे, सांताक्रूज आणि गोवंडी येथील 10 ठिकाणी सुद्धा अशीच केंद्रे आता सुरू केली जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेले दरबार हॉल कोणत्या ठिकाणी आहे? तर हे आहे राजभवनामध्ये. कुठे आहे? राजभवनामध्ये. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 4 दिवस जेव्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते नुकतेच, तेव्हा त्यांनी मुंबईत येथील राजभवनात नव्या दरबार हॉलचं त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं. राजभवन येथील नवीन कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपतीच्या हस्ते करण्यात आलं. राजभवन जुन्या दरबार हॉलच्या जागीच नवीन दरबार हॉल बांधण्यात आलाय. जुन्या दरबार हॉलच्या तुलनेत नव्या हॉलमध्ये जास्त आसन क्षमता आहे. जुन्या हॉलची हेरिटेज वैशिष्ट्ये अबाधित ठेवून सभागृहाला बाल्कनी आणि गॅलरी उभारण्यात आली आहे. 2019 मध्ये सुरू झालेलं हे काम डिसेंबर 2021 मध्ये पूर्ण सुद्धा झालं होतं. प्रश्न क्रमांक 12 एअर इंडियाचे सीईओ पदी
कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एअर इंडियाचं प्रायव्हेटायझेशन झालं, टाटानं त्याला खरेदी केलं, फार मोठी न्यूज बनली होती. आणि जेव्हा याचे सीईओ निवडले गेले तर त्याच्यावरही फार मोठी न्यूज बनली, कारण की ज्यांना सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे ना, तर त्यांच्यावर आतंकवाद्यांशी संपर्क किंवा संबंध असल्याचे आता त्यांच्यावर आरोप होत आहेत. त्याच्यामुळे हा फार वादाचा सुद्धा मुद्दा बनला होता. तर ते कोण आहे? तर एअर इंडियाचे नवीन सीईओ आहे आणि एमडी यांची नियुक्ती करण्यात आली टाटा समूहानं इल्कर आयसी. कोणाला? इल्कर आयसी यांना एअर इंडियाचा नवीन सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्त केलं आहे. इल्कर आयसी यांनी विमान कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम करण्याचा अनुभव आहे. ते तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्षही राहिलेले आहेत. आणि जे तुर्कीचे अध्यक्ष आहे एर्दगान, त्यांच्यासोबत त्यांचे जवळचे संबंध आहे असं मानलं जाते. आणि अल कायदा सोबत सुद्धा त्यांचे काही संबंध आहे असं काही संघटनांनी आरोप केलाय. त्यांच्यामुळे जेव्हा त्यांची सीईओ पदी नियुक्ती झाली तर बराचसा वाद सुद्धा झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. आयटी कायद्याच्या कोणत्या कलम अंतर्गत 54 ऍप्सवर कोणत्या चीन देशाच्या 54 ऍप्सवर भारतानं बंदी घातली आहे? आता तुम्ही ऐकलं असेल की याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा ऍपवर बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा ही बंदी घालण्यात आली, तर कोणतं कलम आहे हे आपल्याला माहिती असणं फार आवश्यक आहे. तर तो कलम आहे आयटी कायद्यातील कलम 69A. आयटी कायद्याअंतर्गत कलम 69A. भारत सरकारनं 54 मोबाईल ऍप्सवर बंदी घातली आहे. या नव्या बंदीत चीनी ऍप्सचाही समावेश आहे. भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका असल्याचं कारण देत या ऍप्सवर निर्बंध घालण्यात आलं आहे. नवीन बंदीत पूर्वी प्रतिबंधित ऍप्स देखील समाविष्ट केले, परंतु क्लोन म्हणून ते पुन्हा दिसले आहेत. 2020 पासून एकूण 270 ऍप्सवर आतापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 2022 मध्ये सरकारनं बंदी घातलेली ही पहिलीच ऍप्स आहेत. आणि आयटी कायद्याच्या 69A कलम 69A अंतर्गत या ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14. भारतातील संग्रहालयांची पुनर्रचना या विषयावरील 2 दिवसीय जागतिक शिखर परिषदेत कोणते देश सहभागी झाले होते? तर याच्यामध्ये सहभागी झाले होते भारतातच ते आयोजन केलं होतं. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका वरील सर्व, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री किशन रेड्डी यांनी हैदराबाद येथे भारतातील संग्रहालयांची पुनर्रचना या विषयावरील 2 दिवसीय जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन केलं होतं. आणि भारत, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका या देशांमधील प्रतिनिधींनी 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या या शिखर परिषदेत व्हर्च्युअली सहभाग घेतला होता. क्रमांक 15. भारत 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कोणत्या देशांच्या समूहाचं अध्यक्षपद भूषविणार आहे? तर तो समूह ज्याचं नाव आहे G20. कोणता आहे? G20. डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत भारत G20 या गटाचं अध्यक्षपद भूषवणार आहे, जे 2023 मधील भारतातील G20 शिखर परिषदेपर्यंत राहणार आहे. G20 हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे, जो जगातील आर्थिक प्रशासनात महत्वाची भूमिका बजावतो. भारत G20 अध्यक्षपदाच्या वस्तुस्थिती, ज्ञान, सामग्री, तांत्रिक, माध्यम, सुरक्षा आणि लॉजिस्टिक पैलूशी संबंधित कामे हाताळण्यासाठी प्रचलित प्रघातानुसार G20 सचिवालय स्थापन केलं जात आहे. हे सचिवालय परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि इतर संबंधित मंत्रालय, विभाग आणि संबंधित विषय तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी सांभाळणार आहेत. सचिवालय फेब्रुवारी 2024 पर्यंत कार्यरत राहणार आहे. आणि पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च समिती सचिवालयाचे मार्गदर्शन करेल आणि त्यात भारताच्या G20 अध्यक्षपदासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शनाकरिता अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि G20चे शेर्पा, वाणिज्य आणि उद्योग, वस्त्रोद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री यांचा समावेश असणार आहे. तसेच सर्व G20 तयारींवर देखरेख ठेवण्यासाठी आणि सर्व समितीत अहवाल देण्यासाठी एक समन्वय समिती देखील स्थापन केली जाणार आहे. G20 सचिवालय बहुपक्षीय मंचावरील जागतिक मुद्द्यावर भारताच्या नेतृत्वासाठी आणि ज्ञान कौशल्यासह दीर्घकालीन क्षमता निर्माण करण्यासाठी सक्षम असणार आहे. प्रश्न क्रमांक 16. जागतिक आरोग्य संघटनेनं तंबाखू मुक्तीसाठी कोणतं ऍप तयार केलं आहे? तर त्या ऍपचं नाव आहे क्विट टोबॅको ऍप. काय नाव आहे? क्विट टोबॅको ऍप. जगभरातील युवकांमध्ये सिगारेट ओढण्याच्या व्यसनामध्ये वाढ झाल्याचं अनेक आकडेवारीपासून दिसून येतं. आता यावर जागतिक आरोग्य संघटनेनं उपाय शोधता एक ऍप तयार केलाय, त्याचं नाव आहे क्विट टोबॅको ऍप. आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या तंबाखूच्या व्यसनापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत होईल असं दावा त्यांनी केलाय. तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी जवळपास 80 लाख लोकांचा मृत्यू होतो असं WHO सांगितलं होतं. आणि त्यामध्ये आग्नेय आशियातील 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. आणि भारताचा समावेश असलेल्या आग्नेय आशियामध्ये तंबाखू सर्वाधिक
उत्पादन घेतलं जातं. तसेच या प्रदेशात तंबाखूचे सर्वाधिक सेवन सुद्धा केले जाते. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. प्रश्न क्रमांक 17, जागतिक शाश्वत विकास परिषद 2022 कोणत्या विषयावर आयोजित करण्यात आली होती? तर याचा विषय होता एक भक्कम ग्रहासाठी शाश्वत आणि न्याय भविष्याची हमी. काय विषय होता? एका भक्कम ग्रहासाठी शाश्वत आणि न्याय भविष्याची हमी. त्याला इंग्लिशमध्ये नाव होतं की टुवर्ड्स अ रेझिलियंट प्लॅनेट एन्शुअरिंग अ सस्टेनेबल अँड इक्विटेबल फ्युचर. म्हणजे एका भक्कम ग्रहासाठी शाश्वत आणि न्याय भविष्याची हमी हा 2022 मध्ये झालेल्या जागतिक शाश्वत विकास परिषदेचा विषय होता किंवा संकल्पना सुद्धा त्याला म्हणता येईल. आणि 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या या 3 दिवसाच्या परिषदेमध्ये डोमिनिकन प्रजासत्ताकचे अध्यक्ष लुई अबिनादेर, गयानाचे अध्यक्ष मोहम्मद इरफान अली, संयुक्त राष्ट्राच्या उपमहासचिव अमीना जे मोहम्मद, विविध आंतर सरकारी संघटनांचे प्रमुख, 12 पेक्षा जास्त देशांचे मंत्री, राजदूत आणि 120 पेक्षा जास्त देशाचे जे प्रतिनिधी आहे ते उपस्थित झाले होते. या ठिकाणी मित्रांनो या पेपरमधील चालू घडामोडीचे प्रश्न कंप्लीट होतात. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयाचे अजून प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.